मेनू फायनल केला तेव्हा तू होतीस, विसरलीस का? आपल्याच पद्धतीचं आहे. अगं कन्फर्म करतेय. बरं मला एक सांग, ती आपली नटमोगरी बिंदू आहे कुठे ग? हा, आपलं लग्न घर आहे, केवढी काम आहेत आपल्याला. 2 दिवसाचं सांगून गेली होती, आज 15 दिवस झाले अजून उगवली नाहीये ती. काय बोलायचं आता यांना एकदाच कळत नाही मला तू ते. जेव ना शांतपणे, तिच्यापासून काही अडतंय का आपलं? लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. जय लक्ष घालतोय है की नाही? डोंट वरी. गौतम काय रिंगटोन आहे? बदलती. माझा फोन सायलेंटवर आहे आणि तसेही माझी रिंगटोन नाहीच आहे. माझ्याकडे काय बघताय? माझी रिंगटोन नाहीये. आई, ही माझी रिंगटोन नाहीये, पण मी ती बदलून घेणार आहे. जय तुझा फोन वाजतो. हे काय? नाही, हा फोन माझा नाहीये. दादा होत आहे इट्स ओके. अरे एक मिनिट, मी माझा फोन ओळखू शकत नाही का? हा खरंच माझा फोन नाहीये आणि या जन्मात तरी अशी रिंगटोन मी ठेवणारच नाहीये. पण फोन तुझ्याच खिशात होता ना, मग तुझंच असणार. करेक्ट आहे. काय करेक्ट आहे? आय डोंट नो हा फोन माझ्याकडे कसा आला. अरे हॅलो. अरे राण्याची बोलते बाळा, ऐक. मी रोज माझ्या सोनेचा असं मिळमिळीत जेवले ना तर लवकर वर जाईन. वर गेल्यावर सुद्धा सुटका नाही होणार. माझ्या श्राद्धाला सुद्धा हेच खायला घालेल ती. तू आपली रोज मला सकाळी डबा आणून देत जा. एक मिनिट, तुम्ही शांत बसता का? अगं बाई, तुझ्या आवाजाला काय ग झालं? असं मुलासारखं काय येतोय? थोरल्या मिळाल्या ना तर त्याचे डेंगे कडून कडून काही. त्यापेक्षा चष्मा लावून नंबर कोणाचा डायल केला ते चेक करा पहिलं. कोणाशी बोलायचं तुम्हाला? वाट बघते बरं का. हा, पाठव पाठव. हॅलो, मी डबे नाही देत. हॅलो हॅलो, आचारी नाहीये मी. पमा हात. हा पमा, काय चव आहे ग तुझ्या हाताला. कमाल. बांगल्याचं तिकलं तुझ्यासारखं कोणच करू शकत नाही. हा जरा कमीच जेवलात तुम्ही आज. पमा, अगं एखादी गोष्टी आवडते म्हणून काय ती ओरबडून घ्यायची नसते. म्हणजे तू जेवण चांगलं बनवतेस ग, पण म्हणून काय सतत जेवत राहायचं का? हा पमा, पण तुला एक गंमत सांगू का? मी तुला पाहायला आलो होतो ना, तेव्हा मी अण्णांना बोललो होतो मी चहा पोहे खाऊन निघणार, मला जेवायचा आग्रह करायचा नाही. मला वाटलं होतं ती पोरगी काय पसंत नाही पडणार आपल्याला, पण तुझ्या हातचा चहा पोहे खाल्ले, मग भात कालवण खाल्लं, नंतर पान खाल्लं. अण्णा अण्णा माझ्याकडे बघून हसत होते. त्याच दिवशी ठरवलं हीच माझी माधुरी दीक्षित. अम्मा काय बोलली नाहीस? त्याचं काय झालं, मी 24 तास ना आपल्या मुलींच्या लग्नाबद्दलच विचार करत असते. हा म्हणजे आशू आणि शरू आहेत ना, त्यांच्या बरोबरच्या ज्या बाकीच्या मुली आहेत ना, त्यांची लग्न झाली, पण काहींना तर मुलं पण झाली आणि आपल्या मुली अजून घरातच आहेत. ती सावंतांची सोनी आहे ना, म्हणजे दिसायला ठीक आहे ती, म्हणजे ती आळशी एवढी, तिचं पण लग्न झालं. आणि आपल्या मुलींचं काय, म्हणजे आपल्या मुली कशा गुळ समजूतदार आहेत, असं स्वयंपाक पाणी करतात, घरकाम करतात, आपल्याला मदत करतात. हा आता म्हणजे आता पाठच्या बहिणींमुळे आशूचं थोडंसं शिक्षण थांबलं, पण ठीक आहे ना, मग काय लग्न जमणारच नाही का? पण सारखा सारखा तोच विचार करून त्यांचे लग्न होणार आहेत का पमा? नाही ना. तसं नाही हो, पण नेमकं अडतंय कुठे? कुठेही नाही पमा, प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. शरू कसं दिसतंय? गोड दिसतेस तू. तुझं कसं आहे ना, तू इतकी गोड दिसते ना की तुझ्यावर सगळं छान दिसतं, हो की नाही? बरं मला सांगा ना, तुम्ही सगळ्यांनी काय दागिने घातलेत? हे बघ, हा बघ माझ्या बांगड्या आणि हे माझे कानातले. शरू अगं, तुझी अंगठी, तिचे कानातले, हिच्या बांगड्या ह्या दिसत सुद्धा नाहीयेत. आणि हा हार तुम्ही मला दिलाय,
तुम्ही हे सगळे छोटे छोटे दागिने मुद्दाम घातलेत ना हे बघ, ताई तू बस इथे. तू बस ग. सोड हे बघ मला नाडीगोडी नको लावूसा तू माझ्यासाठी तुम्ही का मन मारताय तुला कोण बोललं आम्ही मन मारतोय म्हणून? आणि आमच्यात तू मोठी बहीण आहेस ना, म्हणजे सगळ्यात आधी लग्न कोणाचं होणार? तुझं. म्हणून दिलेत तुला हे दागिने. काही बोलू नकोस हा तू थांब 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 चुप. तुला काय वाटलं मम्मीने सांगितलं म्हणून आम्ही घातलेत? अगं आम्हाला एवढेच आवडतात म्हणून घातले, हो की नाही? हो. आणि ताई तसंही मला हे सोन्याचे दागिने नाही आवडत. मम्मी ओरडेल ना म्हणून मी एवढं तरी घातलंय. आणि हे बघ, हम तो ना हिरो के लिए बने हैं. हिरे आहेत का आपल्याकडे म्हणून हे असं घातलंय ग. बघितलं, हमारा ना क्लासी अलग आहे. आणि मला ना हे असं जुनं जुनं ताई आवडत नाही, तर तू हे तूच घाल, ठीक आहे? ताई अनु नको. हे कानातले पण तूच घाल धर. माझ्या ड्रेसवर ना सूट सुद्धा होत नाहीये. ताई ही रिंग पण ना तूच घाल. हा बघ किती छान दिसते. आणि मला ना असे छोटे छोटे दागिने नाही आवडत. निदान 10 तोळा तरी पाहिजे अंगावर. ए पोरींनो, तुमचे पप्पा कंडक्टर आहेत, राजे महाराजे नाही आहेत. मम्मी सपने बडे देखने चाहिए. स्वप्न बघायला थोडी पैसे पडतात. आणि तुला तर माहितीये ना शर्वरी परब एक दिवस कमाल करणारच. करशील गा करशील. आता तोंड बंद कर. माझं आवरून झालंय, मी बाहेर थांबले. लवकरात लवकर या. चला, उमाताई वाट बघत असेल. मला कळतंय तुम्ही हे सगळं का करताय कारण सगळ्यात आधी तुझं लग्न होणार आहे ना म्हणून. आणि मी तर तुझ्या संगीतची पण तयारी केली आहे. तू मक्केदार लंडन